3 1 एकदम परफेक्ट गेले पाहिजे. I will remember this for the rest of my life. यादगार नजारा था. जोरदार तालियां होंगे शिवसाई के लिए. सामान्य माणसाच्या असामान्य शक्तीतून जन्माला आलेला गोविंदा आहे. ...1994 साली आमची रिसर्च स्थापना झाली, पण त्या अगोदर सुद्धा आमचा गोविंदा, चाळीतला गोविंदा हा जिवंतच होता. कारण की आम्ही चाळीतली सगळी मुलं, म्हणजे आम्ही तर खूप लहान होतो, पण मास्तरांनी, हे आमचे मास्तर, त्यांचे भाऊ, त्यांचा मोठा भाऊ, म्हणजे आमच्याकडे एक फळी होती आम्हाला मार्गदर्शन करणारी. त्या फळीनुसार आमच्याकडे अजूनही आम्ही कसं एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशनमध्ये त्या गोष्टी फॉरवर्ड करत असतो. 1994 ते 2011 पर्यंतचं पूर्वार्ध हा शिवसाई क्रीडा मंडळाचा खूप वेगळा आहे. आमचे प्रशिक्षक वीरेंद्र पटेल सर यांनी जेव्हा एक विचार केला की आपण जर आपल्या विभागात एक चांगली शिस्तबद्ध प्रॅक्टिस करतो तर आपण नो डाऊट एक विक्रमी प्रयत्न करायला हरकत नाही. कुठले गडबडलेले पाहिजे, मेन सीडीचं काम आहे, फटाफट पोचा. आणि आमच्या प्रॅक्टिसवर आणि आमच्या मास्तरांवरती खूप विश्वास होता. त्यांनी आमची 2012ला कसून प्रॅक्टिस घेतली आणि नो डाऊट 2012ला शिवसाई क्रीडा मंडळाने सर्वात पहिले 9 लावले. 9 थर लागायचे पण उतरत नव्हते. सो आम्ही 2013ला सगळ्यात पहिले 9 उतरवून दाखवले. त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. जसं आम्ही 2011ला फर्स्ट टाइम ठाण्यामध्ये गेलो तेव्हा सरनाईक साहेबांची जी मानाची हंडी होती तो फोडण्याचा मान मिळाला. तो क्षण खूप भावूक होता आमच्यासाठी, कारण की आम्ही कधी विचार नव्हता केला की पहिल्याच वर्षी आम्हाला ती हंडी मानाची मिळेल. कारण की आम्ही ज्या जिद्दीने थर रचलेले, आमचे प्रयत्न यशस्वी नाही झाले, पण आमच्या जिद्दी खातीर सरांनी आम्हाला ती हंडी फोडण्याचा मान दिला. मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, पुढल्या वेळेस प्रो गोविंदाला तर तुम्ही क्वालिफाय व्हालच, परंतु विश्व विक्रमेमध्ये सुद्धा तुमची नोंद होईल, यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. सो तो एक टर्निंग पॉईंट ठरला. आणि व्हेरी नेक्स्ट इयर त्यांनी आम्हाला जेव्हा गाईडलाईन दिली की तुम्ही कसून प्रॅक्टिस करा आणि तुमचं संख्याबळ वाढवा, आणि जेव्हा मी 2012ला परत 9 थर लावले, म्हणजे फर्स्ट टाइम 9 अचीव्ह केले 2दा. जेव्हा आम्ही संस्कृती प्रतिष्ठानला जेव्हा ते 9 थर लावले त्या वर्षी आम्हाला लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स हा किताब आमच्या नावावरती नोंदवण्यात आला. सो ती एक गोष्ट आम्हाला कधी वाटलं नव्हतं की आम्हाला 9 थर गाठायचे होते, बट त्याबरोबर आम्हाला त्या जोडीला अजून एक अवॉर्ड मिळेल, म्हणजे एखादी अजून एक नोंद आमची घेतली जाईल, दखल घेतली जाईल. सो आम्ही ती गोष्ट कधीच विसरू नाही शकत की आमच्या मंडळाचं नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदवलंय. जे आम्ही उपनगरामध्ये हंड्या ज्या खेळायचो, जे आयोजन ज्या प्रकारचं असायचं ते आयोजन आणि त्याच्या कंपॅरिझनमध्ये जे ठाण्यामध्ये ज्या प्रकारे आयोजन होतं दहीहंडीचं, त्याच्यामध्ये आम्हाला खूप फरक जाणवला. तिकडे खरी दहीहंडीची व्हॅल्यू, गोविंदांची व्हॅल्यू काय असते ती आम्हाला समजली. स्पर्धेचं युग काय असतं, ग्लॅमर काय असतं, ह्या आम्हाला सगळ्या गोष्टी, म्हणजे ह्या हंडीने आम्हाला नुसतंच थरावर चढायला नाही शिकवलं, तर आम्हाला सगळे दिवस दाखवले की डगमगल्यानंतर सावरायचं कसं, पडल्यानंतर उभं राहायचं कसं. हंडीने आम्हाला टीमवर्क काय असतं. आज प्रो गोविंदाचा जो प्लॅटफॉर्म आहे, म्हणजे जगातल्या स्पोर्ट्समधले सगळ्यात जास्त 200 प्लेयर ॲट अ टाइम खेळू शकतात, हा एकमेव प्लॅटफॉर्म आहे, म्हणजे तो आपला प्रो गोविंदा. सो त्याचा आम्ही एक भाग आहोत, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. 3रा सीझन आहे प्रोचा. 3 सीझनमध्ये आम्ही सहभाग घेतलेला आहे. मातीतून मॅटचा प्रवास म्हणजे हा अजून एक इतिहासच आहे. म्हणजे येणाऱ्या हंडीचं, गोविंदांचं भविष्य खूप उज्ज्वल असणार आहे. कारण की पूर्वेश सरांनी, प्रताप सरांनी जे काही हंडीच्या गोविंदांसाठी जे काही प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिले आहेत ते खूप ॲक्च्युली काबिले तारीफ आहे. आणि नो डाऊट मला खात्री आहे, कारण की आपल्या महाराष्ट्राने, आपल्या भारताला बरेचसे खेळाडू दिले आहेत. सो गोविंदामधून असे खेळाडू येणाऱ्या टायमामध्ये प्रत्येकाला बघायला मिळतील.